नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आपल्या विविध मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या शेतकरी लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे. किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार होती. मात्र या बैठकीसाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांनी चर्चेसाठी आंदोलक शेतकऱ्यांच्या पुढे यावं अशी मागणी किसान सभेकडून करण्यात आली आहे. मंगळवारी होणारी बैठक सरकारनं रद्द केल्यानंतर आज होणाऱ्या बैठकीला जाण्यास आंदोलकांनीच नकार दिलाय. आणि वन जमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी वीज पुरवठा, शेती कर्जमाफी यासोबतच अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. त्याचा आजचा चौथा दिवस आहे. नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होतं. मात्र या बैठकीला हे शिष्टमंडळ जाणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडनं घेण्यात आलेली. आपल्यासोबत कॉम्रेड JP गावित आहेत. काय नेमकी आता आपली भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे की आम्ही इथं मध्येच कुठेतरी थांबवा आणि आमच्याशी चर्चा करून इथंच प्रश्न सोडवा असं काही शासनाला विनंती केली नव्हती. आमचा शेड्यूल असं होतं की 12 तारखेला दिंडोरीहून निघायचं आणि 20 तारखेला मुंबईला जाऊन पोहोचायचं. मधल्या काळात सरकारला जर वाटत असेल की इथंपर्यंत येऊ नये तर त्यांनी होऊन सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला आम्ही बोलवतोय. त्याप्रमाणे त्यांनी 14 तारखेला आम्हाला मिटिंगसाठी कॉल केला आणि अचानक संध्याकाळी मिटिंग कॅन्सल झाल्याचं आम्हाला कळवण्यात आलं. म्हणजे सरकारने जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही पळत जायचं आणि त्यांनी सांगितलं थांबा तिथं थांबायचं. असं चालणार नाही. आम्ही सुद्धा ह्या संबंध महाराष्ट्राचे सन्माननीय नागरिक आहोत. आम्हाला सुद्धा तेवढी किंमत आहे. आणि सरकार म्हणतंय सामान्य लोकांसाठी आमचं सरकार आहे. हे सामान्य लोक आहेत. हे कोणी काही भांडवलदाराचे कोणी म्हणजे याच्यातले प्रतिनिधी नाही आहेत. आणि म्हणून सामान्य लोकांना जर कवडीची किंमत देत नसाल, येऊ म्हटलं की आम्ही कुत्र्यासारखं पळत जायचं आणि त्यांनी सांगितलं थांबा म्हटल्याबरोबर तिथंच थांबायचं, असं होणार नाही. आता आम्ही भूमिका घेतलेली आहे. ही आमची जिल्हा कमिटी आहे. इकडे जिल्हा कमिटी बसलेली आहे. आमच्या कमिटीने निर्णय घेतलेला आहे की सरकारला जर वाटत असेल रस्त्यामध्ये कुठेतरी थांबून हा निर्णय तिथं झाला पाहिजे तर मंत्रिमंडळाचे CM DCM किंवा मंत्री यांनी आलं पाहिजे रस्त्यामध्ये, आमच्याशी बोललं पाहिजे. शिष्टमंडळ आमचं राहील. सगळ्यांशीच बोलू नका. शिष्टमंडळाबरोबर चर्चा करा आणि जनतेसमोर तुमचे निर्णय तुम्ही डिक्लेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. 10-15 हजार शेतकरी आज हा पायी चाललेला आहे रस्त्याने. तर आमची अशी मागणी आहे की मंत्री महोदयांनी यावं, जिथे लोकांच्या समोर यावं. आणि आमच्या रास्त मागण्या आहेत. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. घरकुलचा मुद्दा आहे. असे रास्त मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या. त्या मागणीवर चर्चा करून मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारची आज आमची मागणी आहे. सरकारची भूमिका काय, कोणाच्या कलेक्टरच्या मार्फत किंवा ह्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला बोलवलं जातं, हे का बरोबर आहे का? मंत्री महोदयांनी त्यांच्या संबंधित मंत्र्यांना पाठवावं, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना पाठवावे, ते चर्चा करावी. नंतर शिष्टमंडळ जाईल ना, मंत्र्यांना जायला तयार आहोत ना आम्ही. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च कुठपर्यंत येऊन पोहोचलाय आणि त्यानंतर त्यांनी आता जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय आम्हाला इथे येऊन भेटा, त्यावरती काही प्रतिसाद आलाय का? आता आपण ज्या ठिकाणी लॉंग मार्च आहे त्या ठिकाणी आहोत, अर्थात नाशिकच्या घाटनदेवी परिसरामध्ये आहोत. कसारा घाटामध्ये हा लॉंग मोर्चा जो आहे तो पुढच्या काही वेळामध्ये सुरू होईल. मात्र आता या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आणि शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी सुरू आहे. दुपारी जे काही सरकारकडनं निमंत्रण प्राप्त झालेलं आहे त्या निमंत्रणावरती काय तोडगा काढायचा, त्या ठिकाणी चर्चेसाठी जायचं की नाही याबाबत पुन्हा एकदा नव्यानं विचारविनिमय केला जातोय. कारण सरकारकडनं बैठकीसाठीचं निमंत्रण आलेलं आहे. मात्र JP गावित जे या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करतात त्या JP गावित यांनी या शिष्टमंडळाच्या बैठकीला जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. जर सरकारला चर्चा करायची
करायची असेल तर सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांनी आमच्यासोबत चर्चा करावी, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या शिष्टमंडळानं घेतलेली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढलेल्या आहे. मात्र आता एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर हा मोर्चा पुढे जाईल. मी आपल्याला या मोर्चाची दृश्य दाखवेल की आता या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो पुढच्या काही वेळामध्ये या घाटनदेवी परिसरामधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करील आणि यासाठी आता हे सगळे नेते जे आहे शिष्टमंडळात ते देखील जमायला सुरू होत आहे. आणि नाशिकच्या कसारा असेल, त्याचबरोबर इगतपुरी असेल, या ठिकाणचे देखील मोर्चेकरी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पोलिसांचा मागच्या बाजूला जर आपण बघितला तर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा, मोठा बंदोबस्त जो आहे तो या मोर्चाच्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे. तब्बल 1000हून अधिक पोलीस जे आहे ते या सगळ्या मोर्चाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे. कारण आता मुंबईच्या दिशेनं हा मोर्चा जाईल तसं तसं वाहतुकीला अडथळा निर्माण होणं आणि इतर गोष्टींची भीती जी आहे ती प्रशासनाला आहे आणि त्यामुळे पोलिसांचा असा मोठा फौजफाटा जो आहे तो या रस्त्यांवरती तैनात करण्यात आलेला आहे. आणि पुढच्या अर्धा तासामध्ये हा मोर्चा जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना होईल आणि त्या मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या मोर्चाच्या दरम्यान जर शिष्टमंडळाला भेटण्यासाठी जबाबदार मंत्री आले तर त्या ठिकाणी चर्चा होईल, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्यांची असणार आहे. त्यामुळे आता हा मोर्चा निघाल्यानंतर कोणी भेटण्यासाठी ते बघणं महत्वाचं ठरेल. बिलकुल धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आपण अपडेट घेत राहूयाच. हा मोर्चा कुठपर्यंत पोहोचतोय, कुणी सरकारचं प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ या मोर्चाला त्या जागेवरती भेटायला येतं का? आता पुढची बातमी पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी हे वैजापूर तालुक्यातले असून कांद्यांनी आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. छत्रपती संभाजीनगरातही कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे कष्टानं पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ वैजापुरातल्या शेतकऱ्यांवरती आली आहे. एवढं पीक करून मेंढर सोडून गेलो ना हो तिकडे, ते ना आमच्या कांद्याला भाव न दिला धनगर असल्यामुळे. सारे कांदे तसेच गेले. लोकांचे पैसे कशावर द्यायचे आता? याजाचे पैसे आणि हे जर कशावर द्यायचे लोकांचे? हो सारे पैसे गेले ना आमचे. आता पैसे द्यायला नाही यायला काय करायचे कांद्याला? आता सारे मेंढ्याला चारून टाकतो. खाऊ द्या मुख्य चित्रबाना खाल्ल्यानं काय होतं मग? वाशीतल्या एपीएमसी बाजारामध्ये लाल कांद्यासह पांढरा कांदा देखील दाखल होतोय. आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यामध्ये विशेष मागणी असते, परंतु यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरात सुद्धा घसरण झाली आहे. मागच्या वर्षी पांढऱ्या कांद्याला प्रति किलो 23 ते 25 रुपये दर मिळत होता, मात्र यंदा हाच कांदा 10 ते 15 रुपयांना मिळतोय. धाराशिव जिल्ह्यातील परांडा पोलिसांनी पीएम किसान योजनेची रक्कम परस्पर उचलून शेतकऱ्यांची फसवणूक करणारं रॅकेट उघड केलं. शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करत परांडा पोलिसांनी 24 तासात बीड जिल्ह्यातील केज इथून आरोपींना अटक केली. बँक खातं चालू करतो म्हणून आरोपी अजय चौधरी आणि संदीप माळी यांनी शेतकऱ्यांचे फिनो बँकेत परस्पर खातं काढलं आणि खात्यावरचे पैसे एटीएम मधून काढून ते फरार झाले होते. या प्रकरणी परांडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या आरोपीला केज पोलिसांच्या सहकार्यानं अटक केली आणि आरोपीकडून तब्बल 18 लाख रुपये कॅश आणि 135 सिम कार्ड्स जप्त केले आहेत. आणि या आरोपीनं सोलापूर, बीड, धाराशिवसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केल्यास पोलिसांना संशय असून यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा देखील तपास पोलिसांकडून केला जातोय. चोवीस तासामध्ये ही आरोपीला आम्ही ट्रेस केले. बीड पोलीस, केज पोलीस स्टेशनचं पूर्ण ऑफिसर्स आणि त्यांचे कर्मचारी आम्हाला मदत केले. त्यांच्याकडे आम्ही जाऊन परांडा पोलीस स्टेशनचा अधिकारी आणि अंमलदार त्यांनी रेड केले आणि 18 लाख कॅश सापडले त्यांच्याकडे आणि 135 सिम आणि मोबाईल फोन असं आम्ही रिकव्हरी केले. तर दुसरीकडे जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती गेले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्यानं सर्वसामान्यांना त्याचा फटका बसलाय. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावरती गेलेत आणि त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी आहे त्यांची आणि त्यामुळे संपकऱ्यांना सरकारचं आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत
हा संप असाच सुरू राहणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, या जुन्या पेन्शन योजनेसाठी जे काही सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावरती गेलेत त्याचा आता परिणाम काय दिसायला लागलाय, कारण संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। नक्कीच याचे परिणाम जे आहेत ते आता संपाच्या दुसऱ्या दिवशी दिसायला लागलेला आहे, कारण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा इंदिरा गांधी मेयो रुग्णालय इथे जे आहेत ते मध्य भारतातून जे आहेत ते रुग्ण उपचारासाठी येतात आणि इथे जे उपचारासाठी रुग्ण येतात ते अत्यंत गरीब घरचे असतात। त्यामुळे जर इथे त्यांच्यावर उपचार होणार नसतील आणि या सगळ्या नर्सेसच्या स्ट्राईकमुळे जर तिथले ऑपरेशन्स जर थांबत असतील किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम होत असेल तर नक्कीच रुग्णसेवेवर याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं आहे की रुग्णांच्या नातेवाईकांना जे आहे ते स्वतः स्ट्रेचर ओढून जे आहे ते नावं लागत आणि काही ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील या संपामुळे जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी तो या सगळ्या बंदचा परिणाम आता जाणवायला लागलेला। आपल्यासोबत काही नर्सेस आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। मला सांगा, आता सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी जे आहे ते पर्याय शोधायला लागलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं खासगी करेल अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता या सगळ्या पेन्शनच्या मागणीसाठी तुमच्या नोकरीला कुठेतरी धोका उत्पन्न होऊ शकतो। जर सरकारने ट्राय केलं की प्रायव्हेट नर्सेस भरायचं आहे तर ते क्वालिटी नर्सिंग केअर देऊ शकत नाही। आम्ही जेवढी क्वालिटी नर्सिंग केअर देतो, कारण की आम्ही चांगल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून अभ्यास शिकून येतो, चांगलं आमचं स्ट्रॉंग असतं नर्सिंग केअर, तर तेवढं नर्सिंग केअर ते देऊ शकत नाही। मला सांगा, सरकारने जे आहे ते आता एक समिती गठीत केलेली आहे, पुढच्या 3 महिन्यात ती अहवाल देणार आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहे की तुम्ही 3 महिने थांबा, याच्यावर काहीतरी सकारात्मक तोडगा काढू। मग तुम्ही ते मान्य करायला का तयार नाही? नाही, आम्ही मान्य करणार नाही। आता पेन्शन मिळालीच पाहिजे, बस। रात्री सरकार बदलतं असे आश्वासन आम्ही खूप मिळालं, त्याच्यामुळे आता आम्ही ऐकून घेणार नाही। आता आम्हाला मग तुम्ही ऐकायला तयार नसेल तर मग याच्यावर तोडगा काय निघेल? सरकार एक पाऊल समोर आलेलं आहे, तुम्ही एक पाऊल का समोर येत नाही? अशी आश्वासनं आम्हाला ह्याच्या आधी भरपूर मिळालेली आहे, त्यामुळे आम्हाला आता कुठेतरी अविश्वास येतोय सरकारविषयी। त्यामुळे मग आता आमची आता ही अट आहे की तुम्ही आमची ही तरी मान्यता द्यायला पाहिजे। कारण मला सांगा, आता रुग्णांचे हाल व्हायला सुरुवात झालेली आहे, स्वतः स्ट्रेचर ओढून नेत आहे किंवा ऑपरेशन रद्द होता, अशा वेळी तुम्हाला वाटत नाही की आता कुठेतरी एक पाय तुम्ही देखील मागे यायला पाहिजे? पण आम्हीच का बरं मागे पाय घ्यायचा? शासनाने का नाही घ्यायचा? कारण आम्ही कर्मचारी आहोत, आम्ही आतापर्यंत त्यांच्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला, पण ते आता आमचा विश्वास जो आहे तो डगमगतोय, तर त्यांनी का एक पाऊल समोर नाही घ्यावा? आम्ही का मागे घ्यावा? मला सांगा, सरकारचं असं म्हणणं आहे की जुनी पेन्शन वर जो आहे तो विचार करावा लागेल, दोन्ही बाजूनी, तुमच्याही बाजूनी सरकारच्याही बाजूनी। मग हा विचार होईपर्यंत तुम्ही रुग्णांचे हाल का होऊ देत? ॲक्च्युली आम्ही त्यांना इंटिमेशन हा आज नाही दिलेला आहे का हा बेमुदत संप करण्यापूर्वीच दिलेला नाही आहे। आम्ही 4-5 वर्षापूर्वी पासूनच त्यांना सांगत आहोत की आमच्या ओल्ड पेन्शनवरती विचार करावा, आमच्या ओल्ड पेन्शनवरती समिती गठीत करा, ते चालू करण्याचे प्रयत्न करा, सरकारचा जो फायनान्शियल बजेट आहे त्याला सुधारित करा। आज एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार रातोरात बदलतात, त्यांच्यावर किती पैसा खर्च होतो। मागच्या वेळेसही अशाच प्रकारचे आश्वासन दिले आणि लगेच दुसऱ्या दिवशी सरकार बदलली। मग अशाच ते आज आश्वासन दिले, आम्ही मागं घेतला, काय भरोसा आहे की उद्या सरकार बदलणार नाही? या गोष्टीची गॅरंटी नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला आश्वासनावर आता यावेळेस आम्ही समाधान मान्य करणार नाही आहे। यावेळेस आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, तर आम्ही त्याच्यासाठी मला तुम्ही आता पदाधिकारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीत काम करताय, राज्यात अनेक ठिकाणी जे आहेत ते रुग्णांचे हाल होत आहे, H3N2चे रुग्ण राज्यात वाढत आहे, अशा स्थितीत हा संप कितपत योग्य? बघा, रुग्णांचे हाल हे आजच होत आहे असं तुम्हाला आता दिसतंय। आज आम्ही इथे उभा म्हणून तुम्हाला दिसतंय, पण बऱ्याच अंशी ज्या गोष्टी इथे अपुरा पुरवठा आहे, मॅनपॉवर कमी आहे, आम्ही कमी मॅनपॉवरमध्ये पेशंटला कशी केअर करतो हे आमचं आम्हाला माहिती आहे। 50 पेशंटला एक स्टाफ सांभाळते, कशी सांभाळते? रिक्त जागा पूर्ण करत नाही, अपुरे साठा असल्यामुळे इंजेक्शन नसतात, मेडिसिन नसतात, ड्रेसिंग मटेरियल नसते, सर्वंट नसते, इतक्या तुटवड्यामध्ये आम्ही काय करतो तेव्हा कोणी विचारायला येत नाही। तुम्ही देखील अडचणीत काम करतो, त्यामुळे आता कुठेतरी सरकारने जे आहे ते या सगळ्या याच्यामध्ये तोडगा काढण्याची गरज निर्माण झालेली आहे, नाहीतर याचा परिणाम जो आहे तो सामान्य नागरिकांसह जे तो रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर होण्याची शक्यता इथून पुढे नाकारता येणार नाही। बिलकुल उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी। तर या जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचं ग्रहण मात्र लागलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आणि पहिल्याच दिवशी शिक्षक आणि आरोग्य संघटनेचा गट बाहेर पडल्यामुळे एकजुटीला मात्र गालबोट लागलं। आणि आरोग्यविषयक आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे देशामध्ये धास्ती निर्माण केलेल्या H3N2 या विषाणूची
अहमदनगर जिल्ह्यामध्ये एंट्री झाली आहे। H3N2 या व्हायरसचा महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला तिसरा मृत्यू नगरमध्ये झालाय। एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा या विषाणूची लागण झाल्यानं मृत्यू झाला। त्याच्यावर नगर शहरातल्या एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी रात्री 10:30 वाजता त्या तरुणाचा मृत्यू झाला। गेल्या आठवड्यात तो ट्रिपसाठी कोकणात गेल्याची माहिती मिळाली आहे। तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये H3N2ची बाधा झाल्यामुळे 78 वर्षीय रुग्णाचा देखील मृत्यू झालाय। या 2 मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवरती आली असून मास्क सक्ती करण्यात आली आहे। याआधी देशात हरियाणा आणि कर्नाटकमध्ये H3N2 व्हायरसचे 2 बळी गेले होते। आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेड या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।